मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता ज्यांचे कोणाचे हप्ते पेंडिंग होते त्यांचे हप्ते हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुम्हाला पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा, चौथा हप्ता यापैकी कोणताही एक हप्ता जमा झालेला असेल तर तुम्ही त्या जिल्ह्यातून कमेंट करून सांगायचं आहे. तर आता थोडक्यात आपण हा जो हप्ता जमा केला जातो त्याची प्रोसेस काय आहे हे आपण पाहूयात. तर त्याची प्रोसेस तुम्ही पाहू शकता. तुमचं जिओ टॅगिंग झाल्याच्या नंतर सर्वात पहिलं तुमचा हप्ता काढण्यासाठी FTO जनरेट केला जातो मित्रांनो, आणि जनरेट झाल्याच्या नंतर तो FTO साईन होते आणि FTO साईन झाल्याच्या नंतर तुमचा FTO हा व्हेरीफाय केला जातो. आता FTO व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तो PFMS यांच्याकडे पाठवला जातो आणि त्यांच्या मार्फत तुमचा FTO म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता हा पाठवला जातो. PFMS मार्फत बँकेकडे पाठवल्याच्या नंतर बँक व्हेरीफाय करून तुमच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा होत असतात. तर मित्रांनो, ही एक हप्ता जमा होण्याची भरपूर जणांना माहिती नसतं. FTO जनरेट झाल्याच्या नंतर डायरेक्टली हप्ता जमा होतो असं त्यांना वाटतं, पण FTO जनरेट झाल्याच्या नंतर पुढील प्रोसेस साईन होते, व्हेरीफाय होते, PFMSकडे जाते, त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हे हप्ता जमा होतो. FTO हा तुमच्या गावामध्ये किती घरकुल आलेले आहेत त्यांचा असतो का? तर तसं नाही आहे. FTO हा तालुका लेवलला जनरेट होतो. तालुक्यामधील कोणतंही गाव त्या FTOमध्ये असू शकतो. FTO जनरेट करत असताना तो जो नंबर असतो त्या नंबरमध्ये कितीही घरकुल असू शकतात. एक्झाम्पलसाठी 4 असू शकतात, 10 असू शकतात, 50 असू शकतात एका FTOवरती. तर अशा प्रकारची ही FTO जनरेट होऊन बँकेमध्ये पैसे येण्याची ही प्रोसेस होती मित्रांनो. घरकुल योजनेविषयी जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.